नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण प्रोटीन फोल्डिंग हे इन डिटेल स्टडी करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोटीन फोल्डिंगचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आधी तो व्हिडिओ पाहून घ्या, नंतर मग प्रोटीन फोल्डिंग कसं इन डिटेल घडतं ते आपण पाहूयात. म्हणजे प्रायमरी टू सेकंडरी, सेकंडरीमध्ये अल्फा हेलिक्स, बीटा प्लेटेड शेट, त्याच्यानंतर मग टर्शरी, त्याच्यानंतर क्वाटर्नरी स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं ते आता आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तर माझा व्हिडिओ सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम प्रायमरी स्ट्रक्चर प्रोटीन आपण पाहूयात. द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन इज द एक्झॅक्ट ऑर्डरिंग ऑफ द अमायनो ॲसिड फॉर्मिंग देअर चेन. आणि याच्यामध्ये जे काही प्रायमरी स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये एक्झॅक्ट ऑर्डर केलं जातं, म्हणजे एक्झॅक्ट अरेंजमेंट केली जाते अमायनो ॲसिडची, जेणेकरून एक चेन फॉर्म होते, पॉलीपेप्टाइड चेन तिथे फॉर्म होते. The exact sequence of the protein is very important as it determines the final fold and therefore the function of the protein. आणि त्याचे जे काही एक्झॅक्ट सिक्वेन्स असतात प्रोटीनमध्ये ते खूप इम्पॉर्टंट असतात, जेणेकरून जे काही फायनल फोल्डिंग होणार आहे टर्शरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चरमध्ये त्याच्यावरतीच डिपेंड असतं. जे काही प्रोटीनचं फंक्शन असतील किंवा डिटर्मिनेशन वगैरे असेल ते त्याच्यावरती मेनली त्याच्यावरती पूर्णपणे डिपेंड असतं. म्हणजे एक्झॅक्ट सिक्वेन्स त्याच्यामध्ये ॲड असेल तरच ते प्रोटीन त्याचं फंक्शन जे काय ते वर्किंग जे काय ते करू शकेल. द नंबर ऑफ अ पॉलीपेप्टाइड चेन टुगेदर फ्रॉम द प्रोटीन. आणि याच्यामध्ये नंबर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे पॉलीपेप्टाइड चेन हे अटॅच होतात, जेणेकरून एक प्रोटीन तयार होतं. दिस चेन हॅव अमायनो ॲसिड अरेंज इन द पर्टिक्युलर सिक्वेन्स विच इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्पेसिफिक प्रोटीन. आणि जे काही चेन असते पॉलीपेप्टाइड चेनची त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अमायनो ॲसिड असतात ते त्याच्यामध्ये अरेंज केले असतात, जेणेकरून एक पर्टिक्युलर सिक्वेन्स तिथे तयार होतो. आणि तेच पुढे जाऊन जे काही पर्टिक्युलर सिक्वेन्स असेल त्याचं कॅरेक्टरायझेशन किंवा एका स्पेसिफिक प्रोटीनमध्ये फॉर्मेशन होतं. एनी चेंजेस इन द सिक्वेन्स चेंज द एंटायर प्रोटीन. आणि जर ह्या सिक्वेन्समध्ये एक थोडाफार जर बदल झाला किंवा एखादा मिस्टेकली त्याच्यामध्ये एखादा दुसरा अमायनो ॲसिड जर त्याच्यामध्ये ॲड झाला असेल तर त्याच्यामुळे पूर्णपणे सिक्वेन्सवरती जो काही चेंज वगैरे येतो किंवा प्रोटीन फोल्डिंग झाल्यानंतर जे काही प्रोटीनचं फंक्शनवरती सुद्धा याच्यामुळे इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे जे काही सिक्वेन्स असतो तो एक्झॅक्ट सिक्वेन्स आपल्याला पूर्णपणे त्याच्यामध्ये पाहिजे असतो, जेणेकरून जे काही प्रोटीन फॉर्मेशन आहे ते एक्झॅक्ट होईल आणि त्याच्यानंतर प्रोटीनचं वर्किंग हे पुढे जाऊन चालू राहील. तर ही झालं प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. त्याच्यानंतर सेकंडरी स्ट्रक्चर, इथून मेन जे काही आहे ते फोल्डिंग चालू होते. द प्रोटीन डू नॉट एक्झिस्ट इन अ जस्ट सिम्पल चेन ऑफ अ पॉलीपेप्टाइड. याच्यामध्ये जे काही सिम्पल चेन आपल्याला पाहायला मिळत नाही ती लॉंग चेन आपल्याला पाहायला मिळते, जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या छोट्या पॉलीपेप्टाइड चेन असेल ते एकत्र येऊन सेकंडरी स्ट्रक्चर हे फॉर्मेशन प्रायमरी स्ट्रक्चर फॉर्मेशन होतं. आणि तसंच पुढे जाऊन मग अजून काही पॉलीपेप्टाइड चेन एकत्र येऊन एक लॉंग चेन तिथे तयार होते. दिस पॉलीपेप्टाइड चेन युजली फोल्ड ड्यू टू द इंटरॅक्शन बिटवीन द अमीन अँड कार्बोक्सिल ग्रुप ऑफ द पेप्टाइड लिंक. आणि जे काही पॉलीपेप्टाइड चेन असते ती फोल्ड कशी चालू होते, जेणे का बरं फोल्ड चालू होते, कारण की त्याचं इंटरॅक्शन होतं अमीन ग्रुप आणि कार्बोक्सिलिक ग्रुपसोबत जे काही पेप्टाइड लिंकने अटॅच केलेले असतात. त्याच्यामुळे जे काही फोल्डिंग असतं ह्या इंटरॅक्शनमध्ये चालू होतं. द स्ट्रक्चर रिफर टू द शेप इन विच अ लॉंग पॉलीपेप्टाइड चेन कॅन एक्झिस्ट. आणि याच्यामुळे जे काही लॉंग पॉलीपेप्टाइड चेन असेल त्याच्यामुळे एक स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि त्याला एक शेप फॉर्म होतो, जेणेकरून एक लॉंग पॉलीपेप्टाइड चेनचा एक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये दोन डिफरंट स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात, अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शेड स्ट्रक्चर. दिस स्ट्रक्चर अराइज ड्यू टू द रेग्युलर फोल्डिंग ऑफ द बॅकबोन ऑफ अ पॉलीपेप्टाइड चेन. आणि हे जे काही स्ट्रक्चर असतात ते रेग्युलर फोल्डिंगमुळे तयार होतात, जेणेकरून आणि हे जे काही बॅकबोन असतं पॉलीपेप्टाइड चेनचं ड्यू टू द हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन CO ग्रुप आणि NH ग्रुप ऑफ अ पेप्टाइड बॉन्ड. आणि जे काही पेप्टाइड बॉन्ड असतात किंवा जे पेप्टाइड चेन असते त्याच्यातले जे काही CO ग्रुप असतात किंवा NH ग्रुप जे असतात त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग करून येते आणि जेणेकरून त्याच्यामध्ये फोल्डिंग पुढे जाऊन अराईज होतं. आणि त्याच्यामुळे ह्या स्ट्रक्चरमध्ये अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शेडमध्ये ते एक स्ट्रक्चर आणि शेप तिथं त्याला जे काही प्रोटीन असेल ते मिळतं. हावेवर द सेगमेंट ऑफ द प्रोटीन चेन मे acquire their own local fold which is much simpler and usually takes the shape of a spiral and extended shape or a loop.
या प्रोटीनमध्ये सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये एक लोकल फोल्ड तिथं पाहायला मिळतं, जेणेकरून एक स्पिरल किंवा लूप शेपचं स्ट्रक्चर तिथे फॉर्म होतं. दिस लोकल फोल्ड आर टर्म द सेकंडरी एलिमेंट अँड फॉर्म द प्रोटीन सेकंडरी स्ट्रक्चर. आणि ह्याच लोकल फोल्डला आपण सेकंडरी एलिमेंट किंवा सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन हे म्हणतो. तर त्याच्यामध्ये अल्फा हेलिक्स जे काही 2 स्ट्रक्चर होतात ते आपण बीटा प्लेटेटचे जे 2 स्ट्रक्चर इथं फॉर्मेशन होतं ते आता आपण पाहूया. अल्फा हेलिक्स इज वन ऑफ द मोस्ट कॉमन वे in which a polypeptide chain forms all the possible hydrogen bond. तर जे काही अल्फा हेलिक्सचं जे काही पॉलीपेप्टाईड चेन असतात ते पॉसिबल म्हणजे एक हायड्रोजन बॉन्डसोबत जे काही NH ग्रुप असतील किंवा CO ग्रुप असतात जे काय अमिनो ॲसिडमध्ये ते हायड्रोजन बॉन्डसोबत लिंक झालेले असतात. त्याच्यामुळे ते राईट हँडेड स्क्रू होतात, ट्विस्ट होतात, पूर्णपणे त्याच्यामध्ये ट्विस्ट येतो आणि राईट हँडेडली ट्विस्ट झाल्यामुळे ते जे काही NH ग्रुप असतो अमायन ॲसिडमधला तो राईट हँडेड पूर्णपणे फिरतो आणि जो काही CO ग्रुप असतो ज्या हायड्रोजन बॉन्डमुळे सुद्धा तो पूर्णपणे ॲडजस्ट टर्न होतो, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा टर्निंग होते आणि एक हेलिक्स त्याचं तयार होतं. द पॉलीपेप्टाईड चेन ट्विस्टेड इन टू द राईट हँडेड स्क्रू. आणि जे काही पॉलीपेप्टाईड चेन असते अल्फा हेलिक्समध्ये राईट हँडेड स्क्रू आपल्याला पाहायला मिळते किंवा राईट हँडेड ते जो काही पूर्णपणे जो टर्न असतो किंवा ट्विस्ट असतो तो अल्फा हेलिक्समध्ये पूर्णपणे फॉर्मेशन होतं त्याचं. त्याच्यानंतर बीटा प्लेटेड चेन. इन दिस अरेंजमेंट द पॉलीपेप्टाईड चेन आर स्ट्रेच आउट beside one another and then bounded by intermolecule H bond. आणि जे काही बीटा प्लेटेड शेटमध्ये आपण पाहतो की त्याच्यामध्ये पूर्णपणे स्ट्रेच होतात, जेणेकरून एक अजून जर त्याच्या मागे जर पॉलीपेप्टाईड चेन असेल त्याच्यावरती ते स्ट्रेच होतात आणि ही जी काही बॉन्डिंग वगैरे असते ते हायड्रोजन बॉन्डमुळे किंवा जी स्टिचिंग वगैरे आहे ती तिथं त्याच्यामुळे होते. इन दिस स्ट्रक्चर ऑल पेप्टाईड चेन आर स्ट्रेच आउट टू द नियरली मॅक्झिमम एक्सटेन्शन अँड द लीड साईड बाय साईड विच इज अ हेल्ड टुगेदर बाय इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. आणि जे काही स्ट्रेचिंग होतं जेणेकरून ते साईड बाय साईड स्ट्रेचिंग झालं होतं आणि ते कोणामुळे होतं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डमुळे त्याचं स्ट्रेचिंग हे चालू होतं. द स्ट्रक्चर रिसेंबल द प्लेटेड फोल्ड ऑफ अ ड्रिपरी अँड देअरफॉर इज नोन ॲज अ बीटा प्लेटेड शेड. आणि एक स्ट्रक्चर तिथे फॉर्म होतं, म्हणजे ते पूर्णपणे स्ट्रक्चर वगैरे जे प्रोटीनचं सेकंडरी स्ट्रक्चर असतं ते स्ट्रीच व्हायला चालू होतं आणि तिथे बीटा प्लेटेड शेड हे स्ट्रक्चर फॉर्मेशन होतं. तर थर्ड आहे टर्शरी स्ट्रक्चर. या टर्शरी स्ट्रक्चरमध्ये काय होतं, जे स्ट्रक्चर फोल्ड झालेलं असतं, लोकल फोल्ड झालेलं असतं सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये, त्याचंच पुढं जाऊन त्याच्यामध्ये काही हायड्रोजन बॉन्डिंग असेल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल किंवा डायसल्फाईड लिंकेज असेल किंवा वंडरवॉल फोर्सेस असते, ह्या पूर्णपणे ज्या काही फोर्सेस असतील किंवा लिंकेज असतील त्याच्यामुळे पूर्णपणे जे काही स्ट्रक्चर असेल त्याला स्टेबिलिटी प्रोव्हाइड होते. आणि द स्ट्रक्चरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन रिप्रेझेंट द ओव्हरऑल फोल्डिंग ऑफ द पॉलीपेप्टाईड चेन, फर्दर फोल्डिंग ऑफ द सेकंडरी स्ट्रक्चर. जे काही सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये पूर्णपणे जे काही फोल्डिंग झालेली असते, अर्धी जी काही लोकल फोल्डिंग झालेली असते ती टर्शरी स्ट्रक्चरमध्ये ओव्हरऑल फोल्डिंग तिथं आपल्याला पाहायला मिळतं पॉलीपेप्टाईड चेनची. इट गिव्स अ राईज टू द 2 मेजर मॉलिक्युलर शेप कॉल्ड ॲज अ फायब्रस आणि ग्लोबुलर. आणि याच्यामध्ये सुद्धा 2 मेजर शेप तयार होतात किंवा स्ट्रक्चरचे शेप तयार होतात. त्याच्यामध्ये फायब्रस किंवा ग्लोबुलर हे 2 प्रकारचे शेप तिथं तयार होतात टर्शरी स्ट्रक्चरमध्ये. द मेन फोर्स विच स्टॅबिलाइज द सेकंडरी अँड टर्शरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन आर अ हायड्रोजन बॉन्ड, डायसल्फाईड लिनेज, वंडरवॉल फोर्सेस अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. यामुळे जो काही सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये जो प्रोटीन तयार होतो आहे आणि टर्शरी स्ट्रक्चरमध्ये जे काही पूर्णपणे फोल्डिंग होते, ओव्हरऑल फोल्डिंग होते ते पूर्णपणे हायड्रोजन बॉन्डने किंवा डायसल्फाईड लिंकेजने किंवा अंडरवॉल जो फोर्स आहे, वीक फोर्स जो आहे त्याच्यामुळे पूर्णपणे जो काही स्ट्रक्चर असतं ते स्टॅबिलाइज होतं. तर शेवटचं जे काही आहे क्वार्टरनरी स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये स्पेशल अरेंजमेंट ऑफ द व्हेरियस टर्शरी स्ट्रक्चर आर गिव्स राईज टू द क्वार्टरनरी स्ट्रक्चर. आणि वेगवेगळे जे काही टर्शरी स्ट्रक्चर आहे त्याचं अरेंजमेंट एका क्वार्टरनरी स्ट्रक्चरमध्ये केलं जातं. सम ऑफ द प्रोटीन आर कंपोज ऑफ 2 or more पॉलीपेप्टाईड चेन रेफर टू ॲज अ सब युनिट. आणि वेगवेगळे प्रकारचे 2 or more पॉलीपेप्टाईड चेन एकत्र येऊन एक प्रोटीन तयार होतं. दिस स्पेशल अरेंजमेंट ऑफ द सब युनिट विथ रिस्पेक्ट टू इच अदर इज नोन ॲज अ क्वार्टरनरी स्ट्रक्चर.
आणि हे जे काही सब युनिट असेल किंवा 2 ते 3 पॉलीपेप्टाइड चेन असतील, त्याचं अरेंजमेंट झाल्यानंतर एक पूर्णपणे क्वाटर्नरी स्ट्रक्चर तिथे आपल्याला पाहायला मिळतं. तर ही झाली पूर्ण प्रोटीनची फोल्डिंग. तर इथे तुम्ही पाहू शकता पहिल्यांदी हे प्रायमरी स्ट्रक्चर जे पहिलं दिसतंय ते प्रायमरी स्ट्रक्चर आहे. ते त्याच्यामध्ये वेगवेगळे अमायनो ॲसिड असतात आणि ते पॉलीपेप्टाइड चेन तिथं फॉर्मेशन होतं. जे काही पेप्टाइड लिनिएजने फॉर्मेशन किंवा अटॅच झालेले असतात. आणि नंतर दुसऱ्या याच्यामध्ये त्याला एक स्ट्रक्चर भेटतं, जेणेकरून वेगवेगळे जे काही पॉलीपेप्टाइड चेन एकत्र येऊन मग ते पॉलीपेप्टाइड चेनला एक स्ट्रक्चर मिळतं. त्याच्यामध्ये अल्फा हेलिक्स आणि बीटा पेप्टाइड शेड्स फॉर्मेशन होतं. आणि त्याच्यानंतर टर्शरी स्ट्रक्चरमध्ये वॉन डर वॉल फोर्सेस असते, डायसल्फाइड बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड, इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन याच्यामुळे एक ट्विस्टेड किंवा ओव्हरऑल फोल्डिंग तिथं होते. आणि ओव्हरऑल फोल्डिंग झाल्यानंतर चौथ्या म्हणजे क्वाटर्नरी स्ट्रक्चरमध्ये काय होतं, 2 ते 3 जे काही टर्शरी स्ट्रक्चर असेल ते एकत्र येतात आणि प्रोटीन फॉर्मेशन होतं. तर हे झालं पूर्णपणे प्रोटीन फोल्डिंग. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.